आज आहे दिनांक 13 जून 2026, वार शनिवार, श्री शालिवाहन शक 1948, पराभव नाम संवत्सर, ऋतू सौर ग्रीष्म, उत्तरायण, तिथी अधिक ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी, नक्षत्र कृत्तिका, योग सुकर्मा, करण वेष्टी, सूर्योदय सकाळी 6:03, सूर्यास्त संध्याकाळी 7:15. सूर्यराशी वृषभ, चंद्रराशी मेष, दिनविशेष शिवरात्री, केशवकुमार स्मृतिदिन. आजचा दिवस हा त्याज्य दिवस आहे. अधिकमास महात्म्य या प्राकृत भाषेतील पोथीच्या 28व्या अध्यायाची लिंक आपल्याला या शॉर्टच्या खाली दिसेलच. आता ऐकूयात 28व्या अध्यायाचे कथासार. श्री गणेशाय नमः. विष्णूने लक्ष्मीला आणखी एक कथा सांगितली. सोमवंशाचा राजा सुमती साऱ्या जगात प्रसिद्ध होता. तो शूर, भक्तिमान, दाता, प्रजापालक होता. सुष्टुमती ही त्याची पत्नी होती. दोघांना त्यांच्या पूर्वजन्माचे स्मरण होते. एकदा अंगिरस ऋषी त्यांच्याकडे आले. राजाने त्यांचे आदराने स्वागत केले व काही सेवा सांगावी म्हणून विनंती केली. ऋषींनी त्याला धन्यवाद दिले व त्याला प्रचंड वैभव कोणत्या सत्कर्माने प्राप्त झाले असा प्रश्न विचारला. राजा म्हणाला, मुनिवर्य, मी पूर्वजन्मात वीर नावाचा वैश्य होतो. मी चोऱ्या करी, वेश्यागमन करी, ब्राह्मणांची गायींची हत्या करी. त्या पापांमुळे माझी सर्व संपत्ती गेली. मी अरण्यात गेलो, वाटमाऱ्या करू लागलो. एकदा तहान भुकेने व्याकुळ होऊन मी एका जागी बसलो होतो. तेथे एक तलाव व विष्णूचे मंदिर होते. त्या तलावाचे पाणी पिऊन मी तृप्त झालो. माझी पत्नी सुष्टुमती त्यावेळी कुलीना नावाने माझी भार्याच होती. तिलाही तिच्या माहेरी आश्रय मिळाला नाही. तीही गाव सोडून त्या रानात शिरली व योगायोगाने तेथेच आली. मला तिची दुरावस्था पाहून फार वाईट वाटले. तिला मी फळे आणून दिली, पाणी दिले. ती फार थकली होती, कृश झालेली होती. तिने माझा कुमार्ग जाणला. मी रानातही हिंसाकर्म करतो हे पाहून तिने मला या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिने सन्मार्गाचा व विष्णूच्या भक्तीचा उपदेश मला केला. मी त्यावेळी आलेला अधिकमास जाणून मासभर भक्तिभावे व्रत केले. त्यात माझी स्त्रीही सहभागी झाली. पापाचरण सोडले. त्या व्रताच्या योगाने आम्हाला या जन्मी मोठे वैभव प्राप्त झाले आहे. अंगिरस मुनींना राजाने असे आपले पूर्व पुण्य सांगितले. विष्णू लक्ष्मीला म्हणाला. त्यानंतर अंगिरस मुनींच्या सांगण्यावरून राजाने त्या जन्मातही अधिक मासाचे व्रत चालू ठेवले व मरणोत्तर तो गोलोकात गेला. श्री वाल्मिकींनी या कथा दृढधन्वा राजा व गुणसुंदरी यांना सांगितल्या व राजाने केलेला पाहुणाचार स्वीकारून ते तेथून निघून गेले. दृढधन्वा राजा मग संसाराचे आसारत्व ओळखून पत्नीसह तपश्चर्येसाठी वनात गेला.